मित्रांनो, रामकृष्ण हरी. सर्वांना दीपावलीच्या पाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा. तुमच्या आयुष्यामध्ये पण असेच तुमचं आयुष्य हे अंधकारातून दिव्याच्या रूपानं एक उजळून जावं, ही आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एका अशा गोष्टीचा खुलासा करायचा आहे. काल शरद पवार साहेब बोलले की ज्यावेळेस देश संकटामध्ये असेल त्यावेळेस मला मदतीसाठी हाका मारतात किंवा फोन येतात किंवा त्यावेळेस शरद पवार आठवतात. हे असं वक्तव्य शरद पवारांचं आहे. थोडंसं मागे पुढे होईल, पण असं वक्तव्य आहे. देशावर काही मोठं संकट आलं की पवार आठवतात किंवा पवारांची याद येते किंवा पवारांना विचारलं जातं. आता आपल्याला या थोड्या विषयावरती चर्चा करूया. आता माझ्या मते, आपल्या मते जे काही आपण मांडायचा प्रयत्न करू, हे फक्त माझं वैयक्तिक मत असेल. आतापर्यंत जी माझ्या परीने मी अभ्यास केलाय तो तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करेन. आता देशावर संकट येणं आणि देश संकटामध्ये घालणं, ह्या दोन्हीही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता एक अलीकडचं उदाहरण आहे. पहलगामचा जो काही हल्ला झाला, तो हल्ला धर्म विचारून त्या ठिकाणी 21 लोकांना मारलं गेलं. तिथल्या महिलांना सोडून दिलं आणि सांगितलं जाऊन मोदींना सांगा. आणि त्या पहलगाम हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंधूर करून घेतला. 150 किलोमीटर आतमध्ये घुसून पाकिस्तानची आम्मी जान त्यांना आठवून दिली. त्यानंतर ऑपरेशन महादेव असेल, असे अनेक गोष्टी हे ऑपरेशन्स हे मोदींनी आपल्या आर्मीच्या साहाय्याने घडवून आणलं आणि हे याचा अभिमान पूर्ण भारतवासियांना आहे. पण त्याच काळामध्ये याचा अभिमान पवार साहेबांच्या पार्टीला किंवा पवार साहेबांना होता का? त्या ऑपरेशन सिंधूर वरूनच या लोकांनी सरकार धाऱ्यावर धरलं होतं. आणि असे अनेक काही निर्णय असतील, या निर्णयामध्ये पवार आणि त्याचे चमूनी नेहमी विरोध दर्शवला आहे. त्याचे 70 कलम असो, NRC असो, वक्फ बोर्ड असो, काही असो, या सर्वांमध्ये यांनी आडकाठी घालायचा प्रयत्न केलाय. म्हणजे देशावर ज्या वेळेस बाह्य संकट आलं त्यावेळेस आपल्या सरकारच्या बाजूनं एक भारतीय नागरिक म्हणून भक्कम उभा राहायला पाहिजे. त्यावेळेस आपण त्यांच्यावरती प्रश्न विचारून आपण आपला देश कसा कमजोर आहे हे समाज माध्यमापुढे आपण ते मुक्ताफळे उधळतो आणि तेच मुक्ताफळे पाकिस्तानमध्ये चालवतात. तिथं सांगतात की बघा, यांच्यामधीलच हे नेते सांगत आहेत की हे सगळं भाजपने घडवून आणलंय. आता यामध्ये ज्यावेळेस देशाला संकटामध्ये हे लोक ओढून स्वतः टाकतात, मग यांचं त्यावेळेस नाव हे देशाच्या सोबत म्हणून नाही, देशाच्या विरोधामध्ये हे लोक होते म्हणून लोक घेतात सगळं. आणि ज्या ज्या वेळेस देशावरती संकट आलं त्या त्या वेळेस त्यामध्ये थोडा तरी हात काँग्रेसचा नक्कीच आहे. जे मुंबईचे काही पाठीमाग 1993ला जे काही बॉम्बस्फोट झाले होते साखळी, त्या ठिकाणी पवारांचं एक स्टेटमेंट होतं की हे 10-12 काही बॉम्बस्फोट झाले म्हणून लोकांना संशय येऊ नये म्हणून त्यांनी 13वा बॉम्बस्फोट घडला हे स्वतःहून सांगितलं होतं. म्हणजे त्या ठिकाणी बॉम्बस्फोट न घडता किंवा तिथं बॉम्बस्फोट न होता त्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडला. म्हणजे हे जे काही हल्ले आहेत हे कुण्या मुस्लिमाने घडवून नाही आणले, ते तिकडे दाखवण्याचा प्रयत्न करत होतं. म्हणजे जे हल्ले झालेच नाहीत ते हल्ले झाले आहेत असं भासवायचं. किंवा अनेक अशा त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यामध्ये नेहमी देशाचं कसं वाटोळ होईल हे त्यातून दिसतंय. आता जे काही भारतीय नक्षल संघटना आहेत, महाराष्ट्रामधील आहेत, यांना खतपाणी कोण घातलं होतं? कारण मी काय म्हणतो की राहुल गांधी जी काँग्रेस आहे, काँग्रेसची एक सहयोगी पार्टी म्हणून राष्ट्रवादी काम करते. एखादी गोष्ट काँग्रेस करत असेल याचा अर्थ त्याला समर्थन त्याच्या सहकारी पक्षाचं असणारच, हे आपल्याला गोष्टींना करता येत नाहीत. मग अशा वेळेस या संघटनांना खतपाणी कोणी घातलं? किंवा जो काही आतंकवाद आहे त्यांना सुद्धा खतपाणी कोण घातलं? कारण मी काय म्हणतो, कारण जे माग जे काही हल्ले झाले होते, 26/11चा हल्ला असेल मुंबईचा, असे अनेक हल्ले झाले होते भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये. हे दहशतवादी हल्ले झाले त्यावेळेस
अमेरिकेनं सांगितल्यामुळं या लोकांनी कुठल्याही ॲक्शन्स नाही घेतल्या. या लोकांनी शांतता पाळलेली आहे. त्यांनी कुठलंही प्रत्युत्तर दिलं नाही. प्रत्येक वेळेस मार खाऊन शांत राहायचं. आता मोदी प्रत्येक गोष्टीला उत्तर देत आहेत. तरी काय म्हणतात की हे सगळं होतंय ना, ज्यावेळेस देश संकटामध्ये असेल त्यावेळेस त्या सर्वांना शरद पवार आठवतात. त्यांना आठवायचं कारण काहीच नाही. ज्या ज्या वेळेस देशामध्ये भांडणं लागतील, त्याच्या वेळेस राज्यामध्ये जातीय दंगले घडतील, त्या वेळेस आपण काकांचं नावही घेऊ शकतो. आता महाराष्ट्र गेले कित्येक वर्ष आरक्षणाच्या नावाखाली भडकत आहे, धडकत आहे. याच्या पाठीमागे कुठेतरी पवार साहेब होते किंवा आहेत हे वारंवार प्रूफ झालंय. कारण महाराष्ट्रामध्ये जातीयता वाढली आहे असं राज ठाकरे साहेबांनी पाठीमागे सांगितले होते. ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी नावाचा पक्ष उदयास आला, त्यानंतर जातीयता जास्त वेगानं वाढली आहे. आता ब्राह्मणवाद जो असेल किंवा उच्च नीच जे काही वाद असतील, हे सगळं वाद हे लावायची कामं कोणी केले तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाही. हे पूर्ण महाराष्ट्रानं बघितलंय. मराठ्यांना हुसकावायचं, इकडे ओबीसीना हुसकावायचं, हे हुसकावण्या खेळून नेमकं आपल्या पोळ्या कसं भासतील हे लोकांनी कोणी केलं होतं हे बघितलंय. म्हणजे संकट ज्यावेळेस देश संकटामध्ये असेल त्यावेळेस त्या मोठ्या मोठ्या लोकांना काका आठवतात. हे जे काही वक्तव्य आहे हे वक्तव्य ज्या वेळेस खोटं ठरतं, म्हणजे बघा, जो व्यक्ती आपला पक्षच वाचवू शकत नाही, जो आपलं चिन्ह वाचवू शकत नाही हयातीमध्ये असताना, त्यांच्याकडे लोक मदत मागायला का येतील? कारण ते स्वतःचीच मदत करू शकत नाहीत. त्यांचं स्वतःचं जे काही राजकीय आयुष्य आहे ते राजकीय आयुष्य हे वादग्रस्त आहे किंवा त्यांच्यावरती अनेक असे आरोप होतात. आणि जे कूटनीती, जी काही रणनीती आहे, हे रणनीती शरद पवारांच्या काळामध्ये जे आहे, बघा, एक पुस्तक लिहिलेलं आहे पाटील साहेबांनी, दगाबाज पुस्तक. त्यामध्ये त्याने सगळं मांडलेलं आहे. त्यामध्ये पवार साहेबांची जी कारकीर्द आहे ते कारकीर्द त्या दगाबाज पुस्तकामध्ये मांडलेली आहे. की नेमकं काकांनी राजकारणामध्ये टिकून राहण्यासाठी काय काय केलेलं आहे, कसं कसं केलेलं आहे, हे त्या पुस्तकात त्यांनी मांडायचा पुरेपूर्ण प्रयत्न केलाय. तुम्ही सर्वांनी एक वेळ दगाबाज पुस्तक वाचून बघा, तुम्हाला कळून जाईल की नेमकं काकाची काही बाजू कशी आहे. आणि देशामधील कुठले मोठे मोठे नेते किंवा लोक हे काकांना मदतीला धावतात किंवा काका त्यांना आठवतात, ते नेते कोण आहे तेवढं नावं काकाने उघडी करून सांगावे. तर काकांना सवय आहे काहीतरी स्टेटमेंट करायचं आणि ते लोकांना बुचकळ्यामध्ये पाडायचं. म्हणजे खरं काय सांगायचं नाही, एखादी पुडी सोडायची आणि ती पुडी कशाची आहे हेही सांगायचं नाही. मग आता जे काही भक्त लोक आहेत, ह्या काकांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांसारखे जे काही भक्त आहेत ते भक्त आता डायरेक्टली माईकवरती त्यांनी बोलतील की बाबा या ठिकाणी आमचे काका हे एवढं महान व्यक्तिमत्व आहे की त्यांनी वारंवार मोदींना मदत केली, शहांना मदत केली. आता मला ह्या प्रश्न पडत नाही, मोदींना शहांना मदत करणारे हे केंद्रामध्ये आतापर्यंत मोठे मंत्री किंवा पंतप्रधान का झाले नाही, हा एक मोठा इथं प्रश्न येतो. कारण भारतामधील मोठ्या मोठ्या नेत्यांना, मोठ्या मोठ्या लोकांना काका आठवत असतील तर काकांना ते लोक का आठवत आता नाहीत, हा एक मोठा इथं प्रश्न येतो. आता तुमचं एकूणच या काकाविषयी मत काय, नक्कीच व्यक्त व्हा. आणि काकाला कोणते मोठे लोक ज्यावेळेस देश संकटामध्ये असेल त्यावेळेस काकांना आठवतात, तुमचं या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, रामकृष्ण.